नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी इतिहास व नागरिकशास्त्र. यामध्ये आपण पाहणार आहोत अनुक्रमणिका पहिल्यांदा पाहूया की आपल्याला काय काय शिकायचं आहे ते. त्याच्यामध्ये आपण मध्ययुगीन भारताचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा इतिहासाची साधने पाहूयात. इतिहासाची साधने म्हणजे आता इतिहासाची त्या काळातली जी साधने होती त्यावरून आपल्याला त्यावेळेचा इतिहास समजतो. नंतर शिवपूर्वकालीन भारत म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर भारत कसा होता ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर धार्मिक समन्वय म्हणजे धार्मिक समन्वय कसा होता. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे महाराजांच्या अगोदर आपला महाराष्ट्र कसा होता. मग नंतर स्वराज्य स्थापना म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली ते पाहणार आहोत. आणि त्यासाठी त्यांनी नंतर मुघलांशी संघर्ष कसा केला ते पाहणार आहोत. तसेच स्वराज्याचा कारभार त्यांनी एवढं सगळं करून स्वराज्याचा कारभार कसा केला आणि नंतर ते आदर्श राज्यकर्ता कसे बनले आणि त्यानंतर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम पाहणार आहोत. आणि नंतर मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार कसा झाला ते पाहणार आहोत. तसेच आपण राष्ट्ररक्षक मराठे, त्यानंतर साम्राज्याची वाटचाल कशी होती आणि महाराष्ट्रातील समाज जीवन, एवढं सगळं आपण इयत्ता 7वीचा इतिहास आहे त्यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहूयात. पहिला पाठ आहे तो इतिहासाची साधने. भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. भारताचा प्राचीन जो कालखंड होता त्याचा अभ्यास आपण इयत्ता 6वीमध्ये केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. मग भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतका अखेरपर्यंतचा मानला जातो. 9व्या ते 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत जो कालावधी आहे त्याला म्हणतात भारताच्या मध्ययुगाचा कालावधी. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत, मग आता त्या घटना घडलेल्या आहेत तर त्या कशा एका विशिष्ट कालक्रमानुसार घडलेल्या आहेत. म्हणजे एक घटना पहिल्यांदा घडली, दुसरी नंतर घडली, अशी जी कालक्रमानुसार जी घटना घडलेली आहे त्याचा शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली त्याची जी माहिती आहे म्हणजे इतिहास होय. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय सांगितलं आहे. इतिहास हा शब्द इति ह अधिक आस असा तयार झालेला आहे. इतिहास हा जो शब्द आहे तो कसा इति अधिक ह अधिक आस असा तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ असा आहे की असे घडले आहे म्हणजेच इतिहास होय. व्यक्ती, समाज, स्थळ, काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्यक्ती म्हणजे ज्यावेळी इतिहास घडला त्यावेळी कोणत्या व्यक्ती होत्या, समाज कोणता होता त्यावेळी, स्थळ कोणते होते, स्थळ म्हणजे त्यावेळचं ठिकाण, आणि काळ, ह्या ज्या 4 घटक आहेत ते इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. इतिहास हा कसा विश्वसनीय पुराव्यावरती आधारित असावा. जो इतिहास घडला आहे तो कसा विश्वसनीय म्हणजे आपल्याला आता समजला हा इतिहास पूर्वी घडून गेला आहे, पण तो कशावरून तो तसा घडला तर त्याचे काहीतरी विश्वसनीय पुरावे असतात, त्याच्यावरती तो आधारित असावा. मग या विश्वसनीय पुराव्यांनाच काय म्हणतात तर इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने असे वर्गीकरण आपण केलेले आहे. यामध्ये त्याची आपण माहिती घेऊया. मग इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करूया. आता ही जी साधने आहेत त्याची काय केले भौतिक साधनामध्ये काय होतं वस्तू वा वास्तू. वस्तू म्हणजे त्या काही कुठल्या वस्तू वापरल्या गेलेल्या ते आहेत. तसेच वास्तू म्हणजे त्यावेळी कुठल्या इमारती होते, राजवाडे होते, महाले होते, हे सगळे भौतिक साधनामध्ये येतं. लिखित साधने म्हणजे त्या काळच्या लोकांनी काय लिहून ठेवलेलं की इतिहास असा घडलेला वगैरे ते येतं लिखित साधनामध्ये. आणि मौखिक साधना म्हणजे एका मुखातून दुसऱ्या मुखामध्ये संक्रमित झालेलं जे आहे त्याच्यामध्ये पोवाडे, अभंग, ओव्या असे सर्व येतात, त्यांना म्हणायचं मौखिक साधने. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते आणि त्यांचा अस्सलपणा सुद्धा आपल्याला तपासावा लागतो. आता आपण पाहूयात भौतिक साधने. भौतिक साधनांमध्ये
इथे काय काय येतं तर स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले. म्हणजे या सगळ्यामध्ये जास्त करून जे आपण वस्तू बांधतो, इमारती वगैरे जे बांधकाम करतो ते सगळं भौतिक साधनांमध्ये येतं. वरील वस्तू वा वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. वरील जे वस्तू किंवा वास्तू, वस्तू म्हणजे वस्तू आपल्याला माहीतच आहेत, वास्तू म्हणजे जे बांधलेलं बांधकाम केलेलं असतं त्याला म्हणायचं वास्तू. मग त्यांचे जे अवशेष आहेत यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. भौतिक साधनांमध्ये जास्त करून काय येतात किल्ले येतात. तुम्हाला माहितीच आहे शिवाजी महाराजांनी कितीतरी किल्ले बांधलेले आहेत. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकारही आहेत. ते म्हणजे कसे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे सर्व किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. जलदुर्ग म्हणजे पाण्यात बांधलेले किल्ले आहेत असे. वनदुर्ग म्हणजे वनामधले किल्ले आहेत. तसेच स्मारकामध्ये समाधी, कबर, विरगळ, तर इमारतीमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. स्मारकामध्ये काय काय येतं तर समाधी, कबर, विरगळ. स्मारक म्हणजे कसं असतं एखाद्याच्या स्मृती प्रित्यर्थ जे बांधलेलं असतं त्याला म्हणायचं स्मारक. मग त्यामध्ये काय काय येतं समाधी येते, कबर येते, विरगळ येते. ती इमारती म्हणजे कशी येणार राजवाडे, महाले, मैत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे हे सर्व इमारतीमध्ये येतं. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते आणि त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती होते. यावरून काय होतं तर त्यावेळी ते कुठला कालखंड चालू असेल याची आपल्याला माहिती मिळते. समजा वास्तुकलेची प्रगती समजते म्हणजे जर ह्या ज्या वास्तू आहेत सगळ्या ह्या अत्यंत प्रगत असतील तर त्यावेळी कशी प्रगती होती त्यांची ते समजते. आर्थिक स्थिती, मग समजा सामान्य जनतेची घरे असतील तर ती नॉर्मली घरे असतील तर समजतं त्यावेळेची आर्थिक स्थिती कशी होती, गरीब होती की श्रीमंती होती वगैरे हे सगळं समजतं. कलेचा दर्जा, त्यावेळेचे जे बांधकाम केलं त्याचा कलेचा दर्जा कसा होता म्हणजे त्यांना कशा त्या कला आत्मसात होत गेल्या हे सर्व समजतं आपल्याला. बांधकामाची शैली समजते, लोकांचे राहणीमान समजते यावरून. आता आपल्याला सांगा पाहूमध्ये विचारलंय नाणी इतिहास कसा सांगतात. आता आपण नोटा वापरतो, रुपये वापरतो, 1 रुपया, 2 रुपये वापरतो. तर त्या काळी काय होतं नाणी होती, नाणी. त्या नाण्यावरून कसं समजतं आपल्याला कुठला कालखंड होता ते त्याच्यावरून समजतं. ते आपण पुढे पाहूयातच. आपण जाणून घेऊया. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आना, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यावरून काही म्हणी, वाक्यप्रचार प्रचलित आहेत. प्राचीन काळापासून काय चालायचं तर कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आना, रुपया ही सर्व नाणी प्रचलित होती. त्याच्यावरून काही वाक्यप्रचार आहेत. एक फुटकी कवडीही देणार नाही असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा. फुटकी कवडी देणार नाही म्हणजे मी तुला 1 रुपयासुद्धा देणार नाही असा त्याचा अर्थ आहे. चमडी जाये पर दमडी ना जाये याचा अर्थ असा आहे की मला कितीही यातना तरी झाल्या तरी चालेल पण मी एकही रुपया तुला देणार नाही. पैचा हिशोब ठेवणे म्हणजे कसं अगदी चोख हिशोब ठेवणे. 16 आणि सच म्हणजे सर्व काही सत्य आहे असा याचा अर्थ आहे. आता आपण पाहूयात विरगळ. इथं विरगळचा फोटोही दाखवलेला आहे. हे दगडावरती कोरीव काम केलेलं असतं ना त्याला म्हणायचं विरगळ. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. विविध राज्यकर्त्यांनी आता हे कसं पूर्वीच्या काळी नाणी वापरली जायची. मग प्रत्येक राजा आपापली नाणी बनवायचा. मग त्या राजकर्त्यांनी काय केले सोने कुठल्या राजकर्त्यांनी सोन्याची नाणी काढली, कुणी चांदीची काढली, कुणी तांब्यांची काढली. या सर्व धातूंचा उपयोग करून तयार केलेली ही नाणी मग ती इतिहासाची साधने म्हणून वापरली जातात. नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. या नाण्यावरून आपल्याला काय होतं की त्या काळी कुठला राजा असेल बरोबर, त्याचा राज्यकारभार कसा होता, त्याची धार्मिक संकल्पना कशी होती. समजा तो धार्मिक राजा असेल तर तो काय करायचा त्या नाण्यावरती सुद्धा त्यांचे कोण देव वगैरे असतील त्यांचे छाप उठवायचे. त्याच्यावरून त्याची धार्मिक संकल्पना समजायची. तसेच व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांचीही माहिती मिळते. समजा सोन्याचं नाणं असेल तर त्यावेळी त्या काळच्या राजाची कशी होती आर्थिक परिस्थिती चांगली होती, आर्थिक व्यवहार त्याचे चांगले होते हे समजते. चांदीचे असेल तर जरा कमी प्रमाणात हे असेल, तांब्याचे असेल तर आर्थिक परिस्थिती थोडी कमी प्रमाणात असेल हे सगळं आपल्याला समजतं. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगतीही समजते. सम्राट अकबराच्या नाण्यावरील रामसीतेचे चित्र, सम्राट अकबर जो होऊन गेला
त्यांनी जे नाणं काढलेलं त्याच्यावरती काय होतं, रामसीतेचं चित्र होते. आणि हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. हैदर अली होता, त्याच्या नाण्यावरती काय होतं, शिवपार्वतीची प्रतिमा होती. त्यावरून आपल्याला काय समजतं, तर ते जे राजा होते त्यांचा धार्मिक समन्वय कसा होता, म्हणजे धर्माबद्दलची त्यांची कशी हे होते ते आपल्याला समजते. म्हणजे त्यांची धार्मिक समन्वय कसा होता त्याची आपल्याला जाणीव होते. आस्था कशी होती त्यांची हे समजते. पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक आणि किंवा पार्शियन भाषेचा वापर होत असे. जे आपल्यात पेशवे होऊन गेले त्यांची जी नाणी होती ना, त्याच्यावरती अरेबिक किंवा पार्शियन भाषेचा वापर असायचा. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. म्हणजे त्यावेळी कुठली भाषा वापरली जायची, कुठल्या भाषेत व्यवहार व्हायचा, हे सगळं समजतं. आता आपल्याला कसं नॉर्मली हिंदी इंग्रजी भाषामधून भाषा व्यवहार होतो, तसं त्यावेळी काय व्हायचं, अरेबिक आणि पार्शियन भाषेचा वापर होत असे. इथे आपल्याला बघा पेशवेकालीन नाणं दाखवलेलं आहे आणि त्याच्याच खाली हैदर अलीचं नाणं दाखवलेलं आहे. हैदर अलीच्या नाण्यामध्ये आपण वरती बघितलं, हैदर अलीच्या नाण्यावरती शिवपार्वतीच्या प्रतिमा होत्या. इथे आपल्याला दाखवलं आहे शिवपार्वतीच्या प्रतिमा. नंतर आता आपण पाहूयात शिलालेख. आता शिलालेख म्हणजे काय, दगडावर किंवा भिंतीवर जे कोरलेले लेख असतात त्याला शिलालेख असे म्हणतात. दगडावरती किंवा टोकदार कशाने तरी ना, असं दगडावरती किंवा भिंतीवरती कोरलेले लेख असतात ना, त्याला शिलालेख म्हणतात. आता दगडावरती जे कोरलेले लेख आहेत ते खूप दिवस राहतात, त्यामुळे हे पुरावे नंतर त्यांना सापडले आहेत संशोधनामध्ये. उदाहरणार्थ त्यांनी दिले, तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख. तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर आहे त्याच्या परिसरावरती असे दगडावरती कोरलेले लेख आहेत. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या काळात झालेले काय आहे, तर अनेक असे कोरलेले शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. शिलालेख म्हणजे काय माहिती का, इतिहास लेखनाचा म्हणजे खूप पूर्वीपासून ह्या शिलालेखचं जे लिखाण आहे ते खूप पूर्वीपासून चालत आहे. म्हणून शिलालेखाला काय म्हणलं जातं, इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. कारण हे कसं आहे, त्या काळी लिहिलेलं आहे, म्हणजेच ते त्यावेळी अस्तित्वात होते तेव्हा त्यावेळी लिहिलेलं आहे, म्हणजे हा खूप विश्वसनीय पुरावा आहे. ह्याच्यामध्ये कुणीही काही दुसरं मिक्स केलेलं नाही, स्वतः त्या लोकांनी, त्या काळच्या लोकांनी ते लिहून ठेवलेलं आहे. कारण हे शिलालेख आहे ते वर्षानुवर्ष राहतात. त्यातूनच भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. त्यातून काय होतं, भाषा, लिपी म्हणजे हे शिलालेख जे लिहून ठेवलेले आहेत ते कुठल्या भाषेमध्ये लिहिले, त्यावेळी कुठली लिपी लिहिली गेलीत, अशा ते जे लेख लिहिले ते त्याच्यावरून त्यांचे समाजजीवन कसे होते या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. तांब्याची जे पत्रे असतात, तांब्या धातू आपल्याला माहिती आहे, त्याच्या पत्र्यावरती काय केलेलं असतं, जे लेख लिहिलेले आहेत त्याला म्हणायचं ताम्रपट. ताम्रपटावरती काय काय लिहिलेलं असतं, तर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते. ताम्रपटावरती राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिलं आहे, चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व कशी आहेत, भौतिक साधने आहेत. चैत्य, विहार, मंदिरे हे सगळे बांधकाम केलेले जे आहेत, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व कशी भौतिक साधने आहेत. बघा, भौतिक साधने कुठली कुठली आहेत ते हे तुम्हाला एक्झामला पण येऊ शकते. त्याच्यामध्ये आपल्याला तो प्रश्न विचारतात, योग्य शब्द वगळून काढा. त्याच्यामध्ये असेच तुम्हाला 4-5 भौतिक साधने देऊन एखादा दुसरं मौखिक वगैरे साधने देतात, त्यामध्ये तुम्हाला मग वेगळा शब्द ओळखायचा असतो. मग हे लक्षात ठेवायचं भौतिक साधने कुठली आहेत ते. आता आपण पाहूया ती लिखित साधने. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पार्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भृजपत्रे, पोथ्या, ग्रंथे, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. लिखित साधनामध्ये काय येतं, तर देवनागरी. लिखित साधने म्हणजे लिहून ठेवलेली जी साधने आहेत ते. मग त्या काळात काय झालेलं, देवनागरी, अरेबियन, पार्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भृजपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला काय होतं, मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते.
तसेच काय होतं, ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. आता लिखित साधनामध्ये बघा काय येतं, राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, ग्रंथचरित्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख हे सगळं लिखित साधनांमध्ये येते. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे जे आहेत, म्हणजे त्यावेळी राजदरबाराचे कामकाज व्हायचं ती जे कागदपत्रे आहेत. तसेच वंशावळी, शकावली, वंशावळी म्हणजे एकानंतर कुठला राजा झाला, त्याच्यानंतर कुठला राजा झाला, हे सगळं वंशावळी असतं, ते सगळं लिहून ठेवलेलं असतं. पत्रव्यवहार, खलिते, त्यावेळी एका राज्यामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये पत्रव्यवहार व्हायचे. पत्रव्यवहार, खलिते असायचे. ते कुठल्या भाषामध्ये लिहिलेले आहेत त्यावरून सुद्धा ते लिखित साधनांमध्ये येतं. तसेच न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथचरित्रे, परदेशी प्रवासांची प्रवास वर्णने, म्हणजे परदेशातून आपल्या देशात जे प्रवासी लोक आलेले त्यांना आपला भारत कसा वाटला हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ते सगळं लिखित साधनांमध्ये येतं. बखरी, तवारीख हे सगळं लिखित साधनांमध्ये येतं. या काळात काय झालेलं तर परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. त्यात अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस, मनुची यांचा समावेश होतो. परदेशातून आपल्या भारतात जे प्रवासी आले त्यांनी काय केलं, भारत आपला कसा वाटला, भारतामध्ये त्यावेळी कसं होतं, राजकारण कसं होतं, यातील लोक कसे होते, ही सगळी प्रवास वर्णने लिहून ठेवली आहेत. त्याच्यामध्ये काय येतं, अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस, मनुची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेने लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राजकर्त्यांची चरित्रे आणि पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे आणि प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे लक्षात ठेवा. श्री शिवभारत हे कोणी लिहिले तर कवी परमानंद यांनी लिहिले. हे काय, ह्याच्यामध्ये काय आहे, श्री शिवभारतमध्ये हे शिवचरित्र आहे आणि विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे कशी होती, त्यांची प्रशासकीय व्यवस्था कशी होती, तसेच राजकीय संबंध कशी होती याची उकल करता येते, म्हणजे याची सर्वांची माहिती मिळते. आता तवारीख किंवा तारीख म्हणजेच घटनाकर. तवारीखचाच अर्थ तारीख आहे. तारीख म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, डेट. तर तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिका उपलब्ध आहेत. तवारिका म्हणजे त्यांनी ते घटनाक्रम लिहिलेले आहेत. ही घटना कधी घडली, ती घटना कधी घडली, या सर्वांनी अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना यांनी तवारिका लिहून ठेवलेल्या आहेत. आता ही नावं तुम्हाला जरा अवघड वाटतात कारण हल्लीच्या काळी ही नावं वापरली जात नाहीत, पण रिपीट याचे उच्चार केले तर ते तुम्हाला सोपे वाटतील. ओके, आता बखर पाहूयात आपण. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला आहे. खबर म्हणजे तुम्हाला माहीत आहे, खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखर हा जो प्रकार आहे तो महाराष्ट्रातच निर्माण झालेला आहे. इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे तो. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. बखरीतून आपल्याला काय काय समजतं तर त्यावेळची राजकीय घडामोडी कशा होत्या, भाषा व्यवहार कसे होते, सांस्कृतिक जीवन कसं होतं, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते. आता ह्या ज्या बखरी आहेत ह्या खूप वर्षापूर्वी लिहिलेल्या आहेत. मराठीतील अनेक बखरी आहेत त्या कसा घटना घडून गेल्यानंतर, म्हणजे त्यावेळी नाही लिहिल्या, ती घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या आहेत. मग आता ह्या कशा लिहिल्या, त्यावेळी जो लोक होते त्यांच्या मुखातून दुसऱ्या मुखामध्ये त्या गेल्या असतील, मग त्या लोकांनी सांगितल्या आहेत. मग त्यावेळी कसं होतं, पूर्ण आहे असं ती घटना न लिहिता त्याच्यामध्ये काय होतं, ऐकीव माहितीवरती भर दिल्याचंही आढळते, म्हणजे कोणीतरी त्याच्यामध्ये दुसरी माहिती ॲड करून सांगितलेली असेही आढळते. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर या काही बखरी होत. बखरीमध्ये काय काय येतं बघा, कुठले त्या बखरी. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर या काही बखरी आहेत. रॉबर्ट आम,
MC स्प्रेंगल आणि ग्रँडफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँडफ यांनी काय केलेलं, हे पाश्चात्य इतिहासकार आहेत, त्यांनी काही ग्रंथ लिहून ठेवलेत. आता इथे करून पहामध्ये काय सांगितलं आहे, पोवाडे संग्रह करा, शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचे सादरीकरण करा. आता पूर्वीच्या काळी पोवाडे बनवले जायचे. पोवाड्यामध्ये काय असायचं, तर एखाद्या राजाची कसं स्तुतिगान असायचं किंवा एखादी लढाई झाली तर ती कशी झाली, ती कोणी घडवून म्हणजे कोण जिंकलं त्याच्यामध्ये, यावर त्याचे पोवाडे लिहिलेले असायचे. आदिवासी गीते असायचे. तर आता या हल्लीच्या काळी नसतं, म्हणून त्या पोवाड्यांचे वगैरे ते काय म्हणतात, ते आपले शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्यामध्ये पोवाडे, आदिवासी गीते यांचा संग्रह करून त्याचे सादरीकरण करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण आता तुमच्याकडूनच हा वारसा पुढच्या पिढीला जाणार आहे. तुम्ही जर माहिती दिली तर आता तुम्ही 7वीत आहात, तर 6वीच्या 5वीच्या मुलांना हे माहिती पडेल की पूर्वीच्या काळी आपल्याकडे पोवाडे, आदिवासी गीते, अभंग, ओवे असायचे ते. म्हणून तुम्हाला ते शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादरीकरण करायला सांगितलेलं आहे. आता पाहूयात मौखिक साधने. लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. आपली जी लोकपरंपरा आहे ती पिढ्यानपिढ्या कसं संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या. आता ओव्या कशा, पूर्वीच्या काळी आपली पणजी म्हणायची, नंतर आपली आजी म्हणायची, आजीनंतर आपली आई म्हणायला लागली, आई करून आपल्या बहिणींना माहीत झालं. ह्या सगळ्या जात्यावरील ज्या ओव्या आहेत त्या कसं कुठे लिहून ठेवलेल्या नाही, तर ते एकमेकांच्या मुखातून संक्रमित होत राहिल्या. लोकगीते असायची, त्याच्यामध्ये पोवाडे, कहाण्या, दंतकथा. कहाण्या आता आपण काय म्हटलं तर आपण लहान असताना कसं आजीच्या पाठीमागं लागायचं, मला गोष्ट सांग, मला गोष्ट सांग, म्हणजे त्या आजीकडून गोष्टी आपल्याकडे संक्रमित झाल्या, आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगणार. अशा ह्या गोष्टी ज्या आहेत, कहाण्या आहेत. दंतकथा म्हणजे काही गोष्टी अशा तयार केलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी बऱ्याच पहिलं कसं होतं, सर्वांनाच लिहिता वाचता येतं असं नाही. आता कसं आपल्याला एखादी गोष्ट सुचली तर आपण लिहून ठेवतो, पण पूर्वीच्या काळी कसं होतं, त्या लोकांना सगळे सुशिक्षित होते असे नाही, पण त्यांना लिहिता यायचं नाही, आजी आजोबा आपले वगैरे, तर ते स्वतः दंतकथा अशा तयार करायचे, एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित व्हायचं. मिथके, यातून आपल्याला त्या वेळेच्या लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. मौखिक साधने म्हणजे समजलं ना, एका मुखातून दुसऱ्या मुखामध्ये जे संक्रमित होतं त्याला म्हणायचं मौखिक साधने. आता मौखिक साधनामध्ये काय येतं तर बघा, लोकगीते येतात, गाथा येतात, श्लोक येतात, अभंग येतात, पोवाडे येतात, म्हणी, कथा, मिथके, हे सगळं मौखिक साधनामध्ये येतं. वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहास लेखनाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालूच राहते. इतिहासाचं कसं एकदा लेखन केलं तर तरीसुद्धा त्यामध्ये अजून संशोधन चालूच राहतं. मग या संशोधनातून काय होतं, नवी साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. आता पहिला इतिहास लिहिलेला आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन जर माहिती मिळाली, आणखीन जर नवीन साधने मिळाली तर ती त्यात ॲड करायला पाहिजेत ना, म्हणजेच पुढच्या पिढीला ते समजतील असं आहे. म्हणून इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडलेला दिसतो, बरोबर आहे. आपल्या आईवडिलांनी जो इतिहास अभ्यासला किंवा आपल्या आजी आजोबांनी जो इतिहास अभ्यासला तोच आपल्याला आहे का, नाही. म्हणजे त्याच्यामध्ये नवीन साधने किंवा नवीन संशोधन झालं ते ॲड होऊन आपल्याला ती इतिहासाची पुस्तकं अभ्यासायला येतात. आता माहीत आहे का तुम्हाला, मध्ये पाहूया. तानाजीचा पोडाव तुम्हाला माहीतच आहे. तानाजी कोण होते ते. तानाजी पिक्चर तुम्ही पाहिलाच असेल. तर त्यामध्ये तानाजीचं पूर्ण माहिती दिली आहे, त्याने कसं बलिदान दिलं वगैरे सगळं माहिती दिलेली आहे. तर इथे एक तानाजीचा पोवाडा दिला आहे. या पोवाड्यात कर्ता तुळशीदास शाहीर आहेत, म्हणजे तुळशीदास शाहीर जो होते त्यांनी हा पोवाडा लिहिला आहे. या पोवाड्यात सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन केले आहे. पोवाड्यात तानाजी, शेलार मामा, शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत. आणि त्या पोवाड्यातील काही भाग येथे दिला आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते. मामा बोलाया तो लागला 80 वर्षीचा म्हातारा, लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावी. माझ्या तानाजी सुभेदारा, जे गेले सिंहगडाला, त्याचे पाठीरे पाहिले नाही पुढारे पाहिले. ज्याने अंबारे खाईला बाठा बुजरा लाविला, त्याचे झाड होऊनी आंबे बांधले. किल्ला हाती नाही आला, सिंहगड किल्ल्याची वार्ता, काढू नको तानाजी सुभेदारा. जे गेले सिंहगडाला ते मरून शाने गेले, तुमचा सपाटा होईल असे बोलू नको रे मामा. आम्ही सुरमर्त शस्त्री नाही भिनार मरणाला.
इथे आपल्याला तानाजींचा मोठेपणा सांगितलेला आहे. आता आपण बघूयात बोलते व्हामध्ये काय सांगितले, ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा. म्हणजे जे ऐतिहासिक साधने आपण बघितलेली आहेत. तुम्हाला सांगितलं तर ऐतिहासिक साधनामध्ये भौतिक साधनामध्ये वस्तू वास्तू येतात. लिखित साधनामध्ये काय काय येतं, तसेच मौखिक साधनांमध्ये काय येतं. तर हे सगळं जतन झालं पाहिजे, तर ते आपल्याकडून पुढच्या पिढीला संक्रमित होईल. तर त्यासाठी काय उपाय करावेत हे तुम्हाला सुचवायला सांगितलेत. म्हणजे आता लिहून तर ठेवलेले आहेतच, पण ते आता कसं मोबाईलमध्ये जर आपण फीड केलं तर ते वर्षानुवर्ष राहते. मुलं शोधून काढू शकतात. जे लिहून ठेवलेलं आहे ते कसं त्या ग्रंथालयामध्ये गेलं तरच समजतं. पण समजा ते आपण मोबाईलमध्ये टाकलं, मोबाईलमध्ये फीड केलं तर सर्वांनाच समजेल. मग असा एक उपाय ह्याच्यावरती होऊ शकतो. साधनांच्या जतनाचे उपाय जे आहेत ते असा एक होऊ शकतो. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन आपण पाहूया. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. ऐतिहासिक जी साधने आहेत ते जर आपल्याला वापरायचे असतील तर त्याची काय करायचं, वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागतात. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवावा लागतो. लेखकाचा खरे खोटेपणा, त्याचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ऐतिहासिक साधनं जे आहेत त्याच्यामध्ये काय माहिती सर्व माहिती वापरण्यापूर्वी काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे काय, जे ऐतिहासिक साधने आहेत ती खरीच विश्वसनीय आहेत का, तसेच ज्या लेखकाने लिहिलेले आहेत त्यांनी खरंच ते लिहिले आहे का, म्हणजे खऱ्या आहेत तेच लिहिलं आहे का, की आपलं काही मिक्स केलं आहे. तसेच व्यक्तिगत हितसंबंध कसे आहेत त्या लेखाचे, तसेच त्यावेळेचा काळ कसा होता, राजकीय दबाव कसा होता ह्याचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व आहे. म्हणजे ज्या लेखकांनी लिहिले त्यांनी स्वतः त्यावेळी पाहिलेली आहे का यालाही महत्त्व आहे. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार याचाही विचार करावा लागतो. म्हणजे त्या अतिशयोक्ती म्हणजे कसं आहे, त्याने जी घटना आहे ती आहे तशी लिहिली आहे की त्याच्यामध्ये स्वतःची काही मिक्स केलेलं आहे. तसेच त्या घटनेची प्रतिमा, प्रतीके, अलंकार याचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती पडताळून पाहावी लागते. मग त्यांनी लिहिले त्यावेळेचा जो समान काळ आहे त्यावेळी तसाच होतं का ते, हे पण आपल्याला पडताळून पाहावं लागतो. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत आणि अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे जे आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळाली आहे ती एकांगी, विसंगत म्हणजे कसं आहे, खरंच त्यावेळी तशी घडली नव्हती पण लिहिली गेली असंही असू शकतं. अतिरंजित म्हणजे अति माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे, दुसऱ्या काळातली एखादी मिक्स त्याच्यामध्ये केलेली आहे, अशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे. वापरताना कसं सगळं त्याची पडताळणी करूनच ती वापरता आली पाहिजे. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचं आहे. चिकित्सा करून म्हणजे खरी माहिती आहे का ते हे पाहूनच त्या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपाती आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. निपक्षपाती म्हणजे अमुक एका पक्षाचाच तो लेखक असेल तर त्याच्यामध्ये ते तसं चालणार नाही. तो लेखक असा निपक्ष पाहिजे. आणि तटस्थता म्हणजे खरीच आहे, ज्या लेखकाने लिहिलेली माहिती खरंच आहे हे आपल्याला पटलं पाहिजे. ते खरं खोटं आहे की नाही ते आपण पाहिलं पाहिजे, अशी फार महत्त्वाची असते. तर आताच आपण इतिहासाची साधने हा पाठ पाहिलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचे जे स्वाध्याय आहे ते पाहूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया.